देवाचा कोप दुसरं काय? हा म्हसोबा कशाला बरं हलवलास? मरी आईला बकर दिलं नाही. गावात राहायचं तर दिसेल त्या दगडाला देव समजून दंडवत घातला पाहिजे. नाही तरी तुझं लक्ष कमीच देवाधर्माकडं. पंढरीला जाऊन कधी विठोबाचं दर्शन देखील घेतलं नाहीस तू. एकदा ये जाऊन पंढरीला. देवाच्या दयेनं पुन्हा सगळं गाडं सुरळीत होईल. काळजी करून काय होतंय? उठ. सकाळपासून उपाशी आहेस. घे खाऊन भाकरी. देवा देवा, तू तर अगदी देवागत गप्प बोलतच नाहीस. आता तुझ्या त्या तुळशीचं कौतुक. वंदावन मोडले ग. समदा चिस्कूट झालाय, मग त्याच काय घेऊन बसलीस? चल घे खाऊन ही भाकरी. पण बाबा. बोलतच नाही तो, बघत देखील नाही भाकरीकडं. तुम्ही एवढं कळकळीनं आणतायसा, पर सांगितलं ना ती कंदीवी दुसऱ्याकडचं काय खायचं नाही. पण आम्ही काय कुणी परके आहोत? नाही, पर त्यासनी समजाय हवं ना. म्हणजे सकाळपासून नागू ही उपाशीच? नागू, तूही खाल्लं नाही? माझा बाबा तो तोंड कसं पार सुकून गेलंय, चिमणी वाणी झाले. चल घे खाऊन तुकडा. तू खाल्ल्याशिवाय तुझी आई कशी बरं खाईल? घे. मोठ्या माणसाचं ऐकावं लहानानी. मी भरवते तुला. बाबांनी खाल्ल्या बिगर मी नाही खाणार. पर सांगितलं ना ते नाही खायचं दुसऱ्याच्या घरचं अन्न. आव दिसभर कसला विचार करत बसलायसा? खाऊन घ्या भाकर तुकडा. आमच्या बी तोंडात पाणी नाही कालपासनं. उठा उठा म्हणते ना. काय बायची मितकार, समाधीच लागली आहे जणू. तुम्ही असं आणि ती पोरगी तशी. माझंच मरण आलं या मधल्या मध्ये. बाबा असं रका भ्या वाटते होय? मला तर धनी रागवल म्हणून भिऊ नका. मी सांगन त्याला. माझ्या बाबाची यात काय बी चूक नाही. माझा बाबा तो खा खा. दुसऱ्याकडचं नवा, आपल्याच मळ्यातलाय. हे काय पोरानं खाल्ल्या बिगर आई कशी खाईल? माझा बाबा तो तोंड कसं चिमणीवाणी सुकून गेल्या. खा खा. मोठ्या माणसाचं ऐकावं लहानाने. खा.
घेरे तान्या बाळा गोविंदा गोपाळा झोप घेरे तान्या बाळा गोविंदा गोपाळा झोप घेरे तान्या बाळा गोविंदा गोपाळा. काय हे पाना बिगर काय करणार नुसतं नांगरून. काय चालवलं असं काय? पांडुरंगाची सेवा. पांडुरंगानं नेमून दिलेलं काम. त्याचा मला ओसाड झाला. विहीर बुजली गेली. नवी विहीर खणणार. माझा भक्तीचा मळा तो पुन्हा फुलवणार. पण हातच पाणी लागल कशावरनं? औदुंबराखाली दत्त महाराज असतात. देवाच्या दयेचा झरा इथे झुंजून आहे. पर मदतीला कोण आहे का? हो, हे आपले हात. हे हात काम करू लागले की देवाचा हात धावतोच मदतीला. चला वाट हकेऱ्या. माझा हुकूम होस्तवर जर ही माणसं कोठडी बाहेर गेली तर तुझ्या पायात खोडा पडेल. याद राख. बस आता सावत्याच्या नावाला भजन करीत. पाटील पाटील ही मस्ती बरी नव्हे. हा बघू बघू. धो हात पाय आणि चला खायला.
जनाई, किती ग हुशार तू. विस्कटलेला प्रपंच पसारा किती झटकन नीटनेटका केलास. मलाही माझा मळा असाच लवकर पहिल्यासारखा पिकवता आला तर काय बहार होईल. वा, अहो भोवती काय बघतायसा, वरती बघा की वाईट. घराला छप्पर तरी आहे का, सारं मोकळं. वा, आकाशाचं छप्पर, हवाच हवा. आणि उजेडच उजेड. राजवाड्याची शोभा आली आपल्या चंद्रमोळी झोपडीला. विश्वाचे हे अमुचे वैभव गाजे, आम्ही दुनियेचे राजे. विश्वाचे हे अमुचे वैभव गाजे, आम्ही दुनियेचे राजे. निळ्या नभी